नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। आज रविवार आहे, घरची कामं वगैरे आवरावर चालू आहे। बहीण येते गावाकडून आणि ती चालले मुंबईला आज रात्री। राजनंदिनीची आंघोळ चालू आहे, त्यामुळे बॅकग्राऊंडला तिचा तुम्हाला व्हॉइस ऐकू येत असेल। रडायचं चालू आहे कारण तिला माझ्याकडे यायचं होतं। नरेंद्र आंघोळ घालताय तिला। आता फरशी फक्त पुसून घ्यायची, मला तेवढंच काम राहिले माझं। त्याच्यानंतर जेवण आणि दीदी वगैरे येतील आता थोड्या वेळामध्ये, त्यामुळे भाकरी भात वगैरे बनवायचं आहे। भाजी बहुतेक मम्मीने पाठवून दिलं तिकडून। हे काही फ्रूट्स आणले होते तर ते आता वॉश करून ठेवलेले आहेत मी। राजनंदिनी काय करते, फ्रूट्स दिसले ना ते उचलायचं, आपटायचं किंवा तोंडात घालायचं असं चालू असतं, म्हणून ते क्लीन करून ठेवलेत फ्रूट्स मी आता। आणि चला आता आधी फरशी पुसून घेते, मग मला जेवणाला लागायचं आहे कारण ते आले बहुतेक, आता कॉल आला होता मला। सो येथील एक अर्धा तास पण नाही, 15 मिनिटात येतील घरी। सो पटपट आवरून घेते। हा आहे अगारो रिजन्सी इलेक्ट्रिक स्पिन मॉप, ज्यामध्ये इनबिल्ट वॉटर स्प्रे आहे। या मशीन सोबत हे चार्जर सुद्धा आलेला आहे, त्याचसोबत हा आहे एक्सटेन्शन रॉड। इथे लाईट इंडिकेटर आहे आणि हे आहेत LED लाईट्स, ज्यामुळे घरातील ज्या एरियात अंधार असेल तिथे सुद्धा नीट क्लीन करता येतं। मशीनला वॉटर स्प्रे असल्यामुळे इथे 175 ml ची वॉटर टँक सुद्धा आहे। हे आहेत मॉप पॅड्स, इझिली मशीनवरती लावता सुद्धा येतं आणि रिमूव्ह सुद्धा करता येतं। सोबत ही एक्स्ट्रा पेअर सुद्धा आलेली आहे। इथे चार्जिंग पोर्ट आहे, 4 तासांसाठी चार्जिंग केल्यानंतर 50 मिनिटं तुम्ही वापरू शकता ही मशीन। हे वॉटर स्प्रे बटन आहे, त्याच्यासमोरील पॉवर बटन। एक्सटेन्शन रॉडला आणि मेन डिव्हाइसला एक प्लग दिलेला आहे, तर ते दोन्हीही कनेक्ट करून घ्यायचे। आता रॉड अशा पद्धतीने मशीनमध्ये पुन्हा इन्सर्ट करायचं, जेणेकरून ती वायर आतमध्ये जाईल। आणि तुम्हाला जर लेंथ वाढवायची असेल रॉडची, तर मी जसं दाखवते अशा पद्धतीने सुद्धा वाढवू शकता। सोबत मॅन्युअल आलेलं आहे, सगळे डिटेल्स तुम्हाला मॅन्युअलमध्ये मिळतील। मेजरिंग कपने टँकमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। आणि आता आपली ही मशीन रेडी झाली आहे क्लिनिंगसाठी। तर इथे वॉटर स्प्रे करते मी, तुम्हाला दिसत असेलच। कितीही जिद्दी डाग असतील तरी सुद्धा क्लीन होतात। 180 डिग्री स्विवेल हँडल आहे, सो इझिली तुम्ही लेफ्ट राईट किंवा बॅक साईडला ही मशीन मूव्ह करू शकता। बऱ्याचदा काय होतं, घरातील असे कोपरे जिथे आपल्याला इझिली लगेच क्लिनिंग नाही करता येत, अशा ठिकाणी सुद्धा या इलेक्ट्रिक स्पिन मॉपने तुम्ही क्लीन करू शकताय। सध्या राजनंदिनी अशा फेजमध्ये आहे की ती जास्त वेळ माझ्याकडेच असते आणि मग तिला कधी कधी असं घेऊन सुद्धा मला क्लिनिंग करावं लागतं। मी नेहमी कापडाने फरशी पुसायची, पण आता मला खूप इझी झाले, सहज राजनंदिनीला घेऊन मी क्लिनिंग करू शकते। तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की चेक करा। कोण आलं पिल्लू? अगं बाई, काय झालं माझ्याकडे येशील? या इकडे इकडे मम्माकडे जा। तुमच्या मातोश्रीने काय काय पाठवले बघूया। तर आमच्या मातोश्रीने ते अंडा करी वगैरे पाठवून दिले, भाकरी, त्यामुळे फक्त भात लावलेला आहे मी। मम्मीला माहित होतं बहुतेक लेकीचं एवढं लवकर आवरणार नाही। असलं भारी पळत आली, लय भारी पळत आली बघितल्याबरोबर। असं दोन्ही हात वरती करून। होय, ती विनूकडे पण बरोबर तशी झालेली एकदा। म्हणजे आता ओळखते बाळांचं। हय हय हाय की नाही? काकडी आवडीची आमच्या पिल्लूची। गडिंग्लजला आधी पायाला घालते काकडी आणि मग खाते। गडिंग्लजला त्या रोडला ताजी भाजी एवढी भारी होती। खरं गाडी दुसऱ्याची होती म्हणून मी उतराय नाही, खरं भाजी बघून असं होऊ लागलं की मुंबईच घेऊन जाऊ काय ती भाजी। लागू को? हा, थँक्यू। मी पण लावते इथे, लावते। आणि मध्येच खायचं नाटक करतोय बघा। हे बघ नका अजून येतो माझ्याकडे, हे बघ अजून 4 नक्के आहेत माझ्याकडे, अजून 4 नक्के आहेत। हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ नक्के आहेत माझ्याकडे। कसले भारी आहेत बघ। पप्पा चालले, पप्पा चालले बघ की का। हे बघ हे बघ हे बघ इकडे बघ, हे बघ गेले गावाला चालले ते बघ, इकडे गावाला चालले पप्पा। हे बघ, ए ढुम्याक ढुम्याक ढुम्याक, हे बघ इकडं। बसतेस की नाही? हा काय टिका लाव ना माऊला, टिका मला इथं टिका।
थँक्यू. हां मी पण लावलं हे बाकी लावलं. हां बाय बाय करा द्या. बाय बाय बाय. माया घेतो का माझ्या पिल्लूची? कशी घ्यायची माया? असे करून असे घ्यायचं. तू पण घे माया. माया तू माऊची माया. माऊची माया घे. माऊची माया. डोकं लावतोय ते. बंद पडले त्यामुळे आम्ही चाललोय. मी काही येत नाही बाई. ऐक की बरं ठीक आहे. नरेनला कॉल करते. हां व्यवस्थित जा. दीदी वगैरे गेले मुंबईला जाण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर जाऊन आलो आणि येऊन आता जेवण बनवलं. थोडंफार तिला खरेदी करायची पण होती. ते काही जास्त भेटलं नाही जे पाहिजे होतं ते. आणि उशीर झाला होता थोडंसं. ते एक शॉप शोधायचं होतं पण ते सापडलंच नाही शेवटी. आणि आलो मी तसेच. मग माझं जे काही खरेदी करायचं होतं ना म्हणलं नंतर करूया, कारण त्यांना पण उशीर होणार आणि येऊन जेवण बनवायचं होतं घरी. त्यामुळे पटकन येऊन मग नेहमी जेव्हा ते ट्रॅव्हलिंग करायचे असतात ना भात आमटी वगैरेच खातात. मग तिने मला भात आमटीच बनवायला सांगितलेलं. ते आता जेवलेत आणि निघाले. राजनंदिनी बरोबर खेळत खेळत झोपवत तिला खूप उशीर झाला आणि रोज असंच होतं. आणि मग माझं काम सगळं तसंच राहिलं होतं. मी नाही म्हणता म्हणता शेवटी पुन्हा आवरायला घेतलं. परत मग दुसऱ्या दिवशी कंटाळा येतो. परत ते तसंच सगळा कचरा वगैरे. म्हणून म्हणलं आपण आवरून आत्ताच घेऊयात. थोडा उशीर होईल झोपायला पण काही हरकत नाही. मग पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेतली. तर हे नेक्स्ट डेला शूट करते. रात्री झोपायला उशीर झाला. त्यात राजनंदिनी एक दोन वेळा उठली. मग झोप मोड तर होणारच नक्की माझी. सकाळी उठून आता परत आवरावरत्यासाठी लवकर उठावं लागलं. आणि चेहऱ्यावरून दिसत असेलच की झोपमोड झाल्यावर माझा फेस कसा दिसतोय. तर आता कॉफी घेते, कारण रोज तर नाही घेत मी कॉफी. पण आता थोडंसं ॲक्टिवनेस यावा म्हणून कॉफी बनवते. शुगर एवढी जी घातली. मी ठरवलं होतं की आता शुगर नाही, कंप्लीट बंद करायचं इयर एंडपर्यंत. बट मला झोप घालवायची होती आणि ब्लॅक कॉफी आत्ता प्यायची इच्छा नाही आहे ॲक्च्युली. मला सवय झाली मला ब्लॅक कॉफीची, बट आत्ता नाही प्यायचं आहे. म्हणून मी अगदी एवढंच म्हणजे फक्त मोजून मला वाटतं 6 ते 7 छोटे छोटे साखरचे दाणे असे टाकले त्याच्यामध्ये आणि कॉफी घेते. राजनंदिनी मॅडम आमच्या इथे त्यांचं चालू आहे काय काय खेळायचं. तिला चिरमुरे दिले होते मी खायला, तर तिने ते पसरवून ठेवलं तिथं त्या फरशीवरती. आणि या वाटीमध्ये काहीतरी चमच्याने गोल गोल फिरवते. तो चमचा खाते, चमच्याने खायचं नाटक करते. काय बनवते बाळा? काय बनवते? अजून राजनंदिनीची आंघोळ नाही आहे. काय बनवते तू? मी आता थोड्या वेळाने तिला डाळिंब खायला देणार आहे. ते डाळिंब खाताना कसं ती सगळा रस सगळं कंप्लीट कपड्यांवरती सांडून घेते, स्वतःला सगळं खराब करून घेते. जरी मी रुमाल वगैरे असं काही जरी बांधला ठेवला इथे ना तरी सुद्धा ती सगळीकडे हाताला वगैरे लावूनच घेते. त्यामुळे म्हणलं आता तिला ते खायला द्यायचं डाळिंब आणि त्याच्यानंतर मग आंघोळ घालायची तिला. आणि थंडी पण आहे. अगं कुठे चालली? चला इकडे चला भांडी धुतलेले आहेत. चल तर आता आधी कॉफी पिऊन घेते. त्यानंतर वेट लॉसचं माझं जे अपडेट आहे, बऱ्याचदा मला विचारलं जातं की तुझं वेट वाढलं आहे का, किती आहे, डाएट करते का, त्याबद्दल मी अपडेट देणार आहे तुम्हाला. तर आता आधी कॉफी पिऊन घेते. बाकी बऱ्यापैकी कामं आवरलेत. जमलास आज पण बाहेर जायचा विचार आहे माझा. थोडीफार अजून कामं शिल्लक राहिले. ज्वेलरी वगैरे हे घ्यायचं आहे मला, किंवा ऑनलाईन पण मागवायचा विचार आहे. पण एवढं लगेच भेटेल किंवा तेवढा सर्च करायला वेळ पण नाही आहे माझ्याकडे. एकदा बसलं सर्च करायला की खूप उशीर जातो त्याच्यामध्ये. त्यामुळे बघू. आणि नरेंद्रसाठी पण हळदीसाठी कुर्ता घ्यायचा आहे. माझं पण अजून हळदीचं आउटफिट काही ठरलेलं नाही आहे. दीदींना केळवण त्यांचं करायचं आहे, तर रविवार येणार तर ते कॅन्सल झालं त्यांचं. सो आता ह्या वीकडेजमध्ये येतील आणि त्यांना काय आवडतं वगैरे सगळ्या गोष्टी करून त्यांचं खायचं काय बनवायचं ह्या विचार. देन या सगळ्या गोष्टी आहेत अजून मला आपण करायच्या. सो चला आधी कॉफी घेते. राजनंदिनी
साखर कमी टाकलं त्यामुळे थोडंसं टेस्ट वेगळी लागते. तर आज मॉर्निंगपासून मी अजिबातच हे केलेलं नाही आहे. तिला TV वगैरे काही कार्टून वेटून काहीच नाही लावून दिलेलं. त्यामुळे माझी कामं पटापट होते. मी ठरवलं की हिला खूप कमी आता कार्टूनचं प्रमाणच ऑलमोस्ट संपवायचंच आहे मला, नाहीच दाखवायचं तिला. सकाळपासून मी अजिबात तिला लावून दिलेलं नाही आहे. सो तिचं थोडंसं माझ्या मागे मागे चालू आहे असं, आणि मला कामं करू देत नाही आहे. ओके, तर बऱ्याचदा हे विचारण्यात येतं की तुझं आता डाएट चालू आहे का, किंवा वेट किती आहे, कमी झालं आहे का, असे बरेचसे प्रश्न विचारण्यात येतात की वजन वाढलं आहे का असे. तर तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल की माझं वजन वाढलेलं आहे थोडंसं, जास्त नाही. याचं कारण सांगते. मला या सगळ्या गोष्टी मी ट्रॅकसुद्धा केलेल्या आहेत, असं नाही की उगाच असं वाढलं आहे. मला स्वीट खायची खूप जास्त क्रेज आहे. एक लिमिट असते प्रत्येक गोष्ट खाण्याची, मग मी ती क्रॉस करून स्वीट खाते. पण मला आता हे समजलं की हे चुकीचं आहे. मी जर असंच जास्त स्वीट खात राहिले तर त्याचा वाईट परिणाम माझ्या शरीरावरती होईल. सो स्वीट आत्ता पूर्ण बंद केलं आहे मी. झालं आहे असं की माझं वजन वाढलं आहे, 3 किलो वाढलं आहे. जेवढं मी कमी केलं होतं त्याच्यापेक्षा 3 किलो वाढलेलंच आहे वजन माझं या गेल्या 2-3 महिन्यामध्ये. असं नाही की आठवड्यामध्ये किंवा आता दिवाळीचा फराळ खूप खाल्ला आहे म्हणून वाढलं, असं नाही. 2-3 महिन्यामध्ये वाढलं आहे. आणि माझं एक्सरसाइजसुद्धा थांबलं होतं आत्ता या काही दिवसांमध्ये. बरेच कामच लोड पण भरपूर आहे माझ्याकडे. एकतर घरात मला इथे कामाला बाई पण भेटत नाही आहेत व्यवस्थित मला हव्यात अशा. त्याच्याबरोबर बाकी यूट्यूबचं काम आलं, हे प्रमोशन्स वगैरे जे असतात त्याचं काम आलं, बरीचशी कामं. त्यात राजनंदिनीचे मूड्स वेगवेगळे चेंज होत राहतात. सो या सगळ्या गोष्टींमध्ये थांबलंच होतं. प्लस मी जिथे झुंबा क्लासला जायचे तिथे मध्ये थोडे दिवस ते बंद होतं. या सगळ्या गोष्टी आल्याच. सो थोडा एक स्टॉप लागला होता. थोडे चेंजेस आले लाईफस्टाईलमध्ये पुन्हा. आणि माझं वेट जे होतं ते 2-3 किलो आता पुन्हा वाढलेलं आहे. पण जे काही चेंजेस मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये आत्तापर्यंत झाले तर ते सगळे ट्रॅक केलेले आहेत. स्वीट मी खूप जास्त खाल्लं आहे. त्याच्यानंतर आता दिवाळीच्या फराळच्या वेळेस पण मी विचार केला नाही की आता बाबा दिवाळी आपण फराळ नको खायला, वजन वाढेल. मी बिंदास्त खाल्ले, कारण वर्षातून एकदाच दिवाळी येते आणि फराळ पण आपण तेवढं एकदाच खातो, असे फारसं नाही खात. नंतर स्वीट्स नाही खाल्ले मी दिवाळीच्या फराळामध्ये जास्त. काही जे काय असेल ते ड्रायफ्रुट्स वगैरे त्याचे जे काही बर्फ्या असतात त्या, किंवा चकली करंजी, याच्या व्यतिरिक्त काय खाल्लेलं नाही आहे दुसरं. स्वीट्स म्हणजे जे मिठाई असतात तसलं काही नाही खाल्लेलं. सो वाढले वजन. याच्या आधी म्हणजे दिवाळीमध्ये जास्त वाढले असं नाही, याच्या आधी पण मी खूप स्वीट खूप जास्त खाल्ले, त्यामुळे माझं वेट वाढलं आहे. आणि त्याचा परिणाम जो झाला तो सगळ्या सांगते की फेसवरती पण माझा फेस जर जास्त डल पडायला लागला गोड खाल्ल्यामुळे. आणि त्यानंतर वजनात तर फरक पडला आहेच, पण सोबत बाकीच्या पण सगळ्या गोष्टी ज्या आपल्या गट हेल्थ असेल किंवा या सगळ्या गोष्टीवरती परिणाम झालेला मला जाणवलं. सो इथून पुढे मी पुन्हा स्वीट बंद करते आहे. आता मेन जे मला अचीव करायचं ते केल्याशिवाय मी स्वीट खाणार नाही आहे. हां, एकदाच खाणार आहे फक्त, ते मी कधी ते तुम्हाला सांगेन, फक्त 1 दिवस. बाकी म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये मी ठरवलं की आता जे आपलं नवीन इयर असेल तेव्हा आपण नवीन स्वतः दिसलो पाहिजेत. प्रेग्नेन्सीच्या आधीची जी राजश्री होती तर ती थोडी आत्तापेक्षा तब्येतीने कमी होती. आत्ता अजून माझी तब्येत म्हणजे जेवढे माझ्या आधीचे कपडे होते ते सगळेच येतात असं नाही आहे. सो मला स्वतःला थोडंसं नवीन पाहायचं आहे. याच्या आधीपासून मी जे बऱ्यापैकी हेल्दीच आहे मी पहिल्यापासून. आधी खूप छोटे होते, अगदी बारीक होते, जशी माझ्यासारखीच राजनंदिनी पण बारीक झाली आहे. पण आत्ता जी आहे ती पण कॉलेज टाईमला जी होते ना तेव्हापासून मी हेल्दीच होते बऱ्यापैकी, अशी अगदी बारकुडी अशी कधी नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं की मला माझी हेल्थ चांगली हवी आहे, बस इतकंच. तेही राजनंदिनीसाठी, कारण मी जर आजारी पडले तर तिला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मुलं आयुष्यात आल्यावर आपण किती चेंजेस करून घेतो स्वतःमध्ये. आधी मी खूप म्हणजे असे एकदम चिल असायचे, पण आता नाही, आता खूप जरा सिरियस होत चालली आहे मी आता माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही मला इतके वेळ रिक्वेस्ट केले होते की वेट लॉसचे डिशेस वगैरे जे असतील तर ते सगळे दाखव म्हणून. तर आता डिटॉक्स, दिवाळी डिटॉक्स करायचं आहे. जे काही खाल्लेलं आहे सगळं तर ते डिटॉक्स होऊन जाऊ देत. सो तुम्हाला छान छान डिशेस मी दाखवेन, त्या ट्राय करा. जर तुम्हीसुद्धा दिवाळीमध्ये पाहिजे तसा फराळ खाल्ला असेल तर ते थोडंसं वजन कमी करायचं असेल तुम्हाला
तर रोज चेक करत जा माझे व्हिडिओज आणि तुम्हाला त्यामध्ये मी नक्की रोज वेगवेगळ्या डिशेस दाखवत जाईन. ओके, तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण आज मला बाहेर जायचं, परत काही कामं आहेत. सो खूप लोड झालं आहे सगळं. त्यात बाहेर ऊन आहे, सो बाहेर पडू पण वाटत नाहीत आणि कामं करायची पण आहेत, असं झालं आहे. येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.